गोकुळ दूध संघाची निवडणूक लवकरच होईल। त्यानंतर गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता येऊन अध्यक्ष सुद्धा महायुतीचाच असेल असा ठाम दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला। दुसरीकडे आमदार शिवाजी पाटील मुश्रीफ मुक्त गोकुळची भाषा करत आहेत, पण गोकुळचे दूध उत्पादक सभासद त्याबाबत निर्णय घेतील की आमदार शिवाजी पाटील ठरवतील असा खोचक सवाल नामदार मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय। गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर 15 दिवसांपूर्वी संघावर सुनील कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांच्या प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे। या प्रशासक मंडळाकडे रोज दोन्ही गटाकडून नवनवीन निवेदनं दिली जात आहेत, तर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सातत्यानं टीकास्त्र सोडले। आजही आमदार पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ मुक्त गोकुळ हा आपला अजेंडा असल्याचं जाहीर केलंय। त्याला मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलं। दूध उत्पादक सभासद गोकुळची सत्ता कुणाकडे द्यायची हे ठरवतील असा टोला त्यांनी लगावला। गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आलेली आहे। सभासदांनी करायचं काय शिवाजीरावांना, ही निवडणूक महायुतीमधूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे सातत्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर भाष्य करतात, पण रोहित पवार यांनी संयम पाळावा असा सल्लाही नामदार मुश्रीफ यांनी दिला। आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही। वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे एक फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार वहिनी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल। आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही। आता मी काही अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भूमिका तसंच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी एका नेत्यानं व्हायरल केलेल्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक घेणार आहेत। त्यातून पक्षांतर्गत वादळ पेल्यातील ठरेल असंही नामदार मुश्रीफ म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटते सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल। नामदार आदिती तटकरे यांच्या संबंधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच निर्णय घेतील, मात्र रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल योग्य समन्वयातून सुरू असल्याचा निर्वाळा नामदार मुश्रीफ यांनी दिला।